हा? गट्टारी. पण आपल्यात आपण गटारी बोलतो, सो आपण गटारीच बोलूया. सो आपलं चिकन झालेलं आहे आणि चिकन तळायचं आहे. पहिलं तर वडे बनवते. सो चिअर्स करून आम्ही गटारीला सुरुवात करतोय अशा प्रकारे. कसं झालंय, एक बाईट घेतलीस की नाही? एक नंबर झाले. घासून बिसून ठेवलंय, तयारी करूया. सिंदूर भरलाय. क्लिप तोडलास? एक तर माझे सगळे क्लिप तुटलेत. हा एकच क्लिप राहिला आणि एक ब्लॅक. बाई एवढे सारे क्लिप होते आणि सगळे यानेच तोडले. ठेवतात तर समोर आहे का तो ब्लॅक तिथं आणि मुलाला खाऊ घालणार. सुनबाई मटण खात नाही, चिकन खाते. अर्थ का असतो. चांगला असतं हल्दीचं लेखन. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉग आता माझा असं चालू होतं सकाळी सकाळी. तर आज दीपपूजन आहे म्हणून मी इथे पूजा करते उंबरठ्याची. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग असणार आहे, आज आहे गटारी. गट्टारी. पण आपल्यात आपण गटारी बोलतो, सो आपण गटारीच बोलूया. आणि आज गटारी आहे त्याच्यामुळे, आणि दीपा अमावस्या पण आहे, सो मी पूजा बिजा केली. संध्याकाळी पूजा करतात, पण आता मी जेवण बनवते. मला मटण वगैरे काय जमत नाही, सो रात्री आई मटण बनवणार आहेत. आता मी बनवते चिकन आणि वडे. वड्यांचं पीठ आपलं रेडी आहे, फक्त बनवायचं आहे. सो असा आउटफिट माझा बघू शकता तुम्ही. कसलं चिकन पाहिजे? मला एकदम असं ग्रेव्ही टाईप आणि नेहमीचा प्रमाणे. आता आपण तंदुरीवाला करणार आहोत ना, पण तंदुरी. आता मी तंदुरी मसाला आणणार आहोत आणि नॉर्मल थोडं फ्राय तसं वाला करणार आहोत. सो काहीतरी गटारी स्पेशल. आणि तुम्हाला माहित आहे का एक किस्सा, आपण गटारीला पहिली कुठे जायचो ते पण सांग. सागर सावली हॉटेल. लग्नाच्या आधी गटारी पण आम्ही सेलिब्रेट केले, असं नाही की नाही केले. दारू पिऊन केले नाही, दारू पिऊन नाही रे. आम्ही जायचो म्हणजे आम्ही हॉटेलला जायचो आधी. मी बोलायचे अरे आज गट्टारी आहे, मग कुठं नेणार. आणि आत्ता लग्न झाल्यावरती गट्टारी आणि मी जेवण बनवते. हे दिवस आणले यांनी माझे. फ्राय बी कर. बघू शकता लग्नानंतरची लाईफ कशी असते ती. हा, आता मी इथे बनवते चिकन. हे थोडं मॅरिनेट करते आणि ते वड्यांचं पीठ आहे, आईने मळले बिळलेलं आहे सगळं. मला फक्त गोल गोल थापायचे आहेत आणि तळायचे आहेत, एवढंच काम आहे. बाकी भांडी बिंडी सगळं पसारा आहे, सो तुम्ही इग्नोर करा. आजचा पसारा नेहमी नसतो आपला पसारा. आणि आता आपण जेवण बनवायला घेऊया. सो आता मी बनवते वडे. चिकन झालेलं आहे आणि चिकन तळायचं आहे. पहिलं तर वडे बनवते, त्यानंतर आपण चिकन तळूया. इथे आमचे वडे झाले. इथे चिकन फ्राय होतंय. थोडंसं चिकन बघू शकता तुम्ही. आणि इथं मस्तपैकी चिकनची ग्रेव्ही बनवली. आपलं जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. वडे आणि चिकन फ्राय. आणि रात्री आमच्याकडे मटण आहे. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवेल मी या आजच्या दिवसाचं. त्यानंतर संध्याकाळी दीपपूजन वगैरे आहे, सो ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि आता मी मस्तपैकी जेवतो, गटारी एन्जॉय करतो, बिकॉज मी मटण खात नाही आणि मला मटण येत पण नाही बनवताना. सो आमच्या आई आल्यावरती त्या बनवतील, तोपर्यंत मी माझं चिकन पण जेवण घेऊया. इथं आहे चिकनचा रस्सा, चिकन तळलेलं, वडे आणि हा आहे थंडा. सो चिअर्स करून आम्ही गटारीला सुरुवात करतोय अशा प्रकारे. कसं झालंय, एक बाईट घेतलीस की नाही? एक नंबर झालंय चिकन, भारी. मटन पेक्षा रात्री खायलंच मटन, पण हे मटनापेक्षा पॉवरफुल एकदम. थँक्यू. वगैरे आता आपण सगळं करूया. सो आता पूजा करते मी. सगळं घासून बिसून ठेवलंय, तयारी करूया.
आता संध्याकाळ झालेली आहे म्हणून आता आपण तयारी करतो इथे पूजेची सगळी. सो चला करूया. आणि हे सगळं रेडी केलेलं आहे, फक्त दिवे वगैरे पण सगळे घासले. ह्याला काय बोलतात, समई, सॉरी. तर चला आता आपण पूजा वगैरे करून घेऊया. तुम्हाला मी नॉर्मल शूट दाखवते की मी कसं कसं काय काय करते. मी आता केलेलं आहे त्याच्यामुळे नॉर्मल तरी आता मला बहुतेक माहिती आहे आणि आमच्या आई पण आहेत मला सांगायला, त्याच्यामुळे मला एवढं काय वाटत नाही. सो लेट्स गो. आता आपण पूजेची तयारी करूया. तर वाजले 6:15. सो चला पटापटा करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते कसं कसं काय काय करते ते. तर सगळं मांडलेलं आहे. आपण तेल टाकूया याच्यात. भीतीच वाटते बाबा. सो अशा पद्धतीने सगळं मांडलेलं आहे. आणि फक्त इथे विडा, केळी आहेत आणि समया आहेत 3 प्रकारच्या, 6. इथे फुलं बिलं आहेत. आपण पूजा करून घेऊया सगळे. बस ना. वाटेत दाखवायचं ना. तर इथे केले आमची पूजा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दीपपूजन केलेलं आहे. खूप छान सगळं मांडलेलं आहे. दिवे, समई, गणपती बाप्पासाठी सेपरेट पहिलाच मान असतो बाप्पाचा, सो तो काढला. त्यानंतर केळी, नारळ अशा पद्धतीने पूजन केलेलं आहे. आणि जेव्हा काय असतं ना तेव्हा खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या इथे. आणि मी इथे सकाळी केलेलं तुम्हाला माहीतच आहे उंबरड्याचं पूजन. वाव, खूप सुंदर. तर इथे शिऱ्याचं नैवेद्य दाखवत. इथेच ठेवू ना, समोर नाही ठेवत. इथे ठेव. सुंदर सिंदूर भरलाय. सो आमची पूजा वगैरे झाले करून. कसं वाटलं? मस्त केलं पूजन एकदम. हेच नाही मी बोलतेस. मग काय बोलू, घालड गेले. नाही तसं नाही. चांगलं गेलं तर चांगलं बोलणार ना माणूस. अरे वेगळं शब्द काहीतरी बोल ना. तेच मला मस्त मन प्रसन्न झालं घरात येऊन बघून पूजा. आपला आता सण आता स्टार्ट होतो. पहिलाच सण आहे वर्षातला, म्हणजे आता सण आपला चालू हा पहिलाच असतो, ही सुरुवात असते. सो आतापासून आपले सगळे सण चालू होतील. आणि खूप छान केलंय सगळं. मस्त केलं एकदम. बघा दाखवतो ना व्हिडिओमध्ये. दाखवलं मी. नॉर्मल असं शूट कोण शूट करायला नव्हतं. आईने काय नॉर्मल व्हिडिओ, ते पण अर्ध्या आल्यातच नाही. मला वाटलं काय आल्यात पण त्या शूट स्टँड घ्यायचं ना, पण त्या शूटच नाही झाल्यात. पूर्ण ब्लॅक त्याच्यामुळे मी डिलीट केलं. जाऊ द्या, एवढं मोठं काय दाखवू. बरोबर ना? स्टँड का ना घेतलं होतं स्टँड, पण ते तेवढा वेळ जातं रे. गेल्या वर्षी मी साडी घातलेली ना. आहे बघ व्हिडिओ आपली. यावर्षी मी कुर्ता घातला. मला साडी घालायला एकदम कंटाळा येतो. थोड्यासाठी साडी घालणं, त्याच्यानंतर परत सोडणार, मग त्याला मजा नाही वाटत. म्हणजे आहे ते हाय, दॅट्स इट. सो अशा प्रकारे आपले व्लॉग कसे वाटतात तुम्हाला बाय द वे. आणि तुम्हाला माहिती आहे की ना ब्लॉगमध्ये आता बोलायला लागला आहे. सो फेस कॅमेरा थोडा शिकलाय करायला, म्हणजे करतं नॉर्मल. सो तुम्ही खूप जास्त प्रेम द्या आणि 2-3 ब्लॉगला खूप जास्त प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू. आणि अजून खूप जास्त सपोर्ट करा. तर आपण पार्ट 3 लवकरच आणणार आहोत आता. सो तुम्ही बघायला एक्सायटेड आहात की नाही? तू बोलशील की नाही? भाई साहब, क्लिप तोडलास. एक तर माझे सगळे क्लिप तुटलेत. हा एकच क्लिप राहिला आणि एक ब्लॅक. बाई एवढे सारे क्लिप होते आणि सगळे यानेच ठेवतात.
समोर आहे का तो ब्लॅक तिथं टाकलास. दोनच आहे तो, हा एक आणि हा बघा हा एक. एवढी भिकारी परिस्थिती आली माझी, एवढे सगळे क्लिप, पण माझं एक क्लिप भेटत ना आणि सगळे क्लिप तुटतात. सो कसा पण घेत मी घेईल आणि मी असं टाकील, जे आहे ते टाकायचं यार. असं सेटअप कशाला करायला पाहिजे. पण काय मी करते डोल्याना. तरी पण मी घेईल ते, तू काहीही कर. सो आता आपल्याला आता आपल्याला जेवण बनवायचं आहे. आता जेवण तर आई आमच्या बनवणार आहेत जेवण. सो वडे मटण आहे, त्यानंतर दुपारी तर चिकन बनवलेलं. तर गटारी आणि दीपामावस्या एकाच दिवशी आले, पण त्याच्यानंतर आपण चिकन मटण नाही खाऊ शकत, म्हणूनच आम्ही आजच सगळं करणार आहोत. काही जणांचं असं म्हणणं असेल की तुम्ही पूजा पण केलीत आणि सगळं चिकन मटण पण खाता, पण ते एका दिवशी आले आणि त्या दिवसाचा अर्थ त्याच दिवशी असतो. सो त्याच्यामुळे आम्ही करणार आहोत दोन्ही. सगळीजणच बहुतेक जण तरी करतात. त्याच्यामुळे नंतर श्रावण वगैरे चालू होतोय, मग नंतर काय खायला प्यायला नाही भेटणार, म्हणून आजच सगळं करतोय. ओके. सणांचा अपमान नाही करायला पाहिजे ना आपण. काळं मटण नाही हे करू काय, आलं लसूण पेस्ट लावलाय. आपल्या टोपात घालू काय, कुकरला घालू. कशाला विडीचा कसं करता तुम्ही? टोपात का कुकरला? आम्ही टोपरमध्ये शिजवतो, त्याच्यात टेस्ट भारी आहे ना, कुकरला टेस्ट नसते ना त्याच्यासाठी. डुकराचं मटण. आज आहे गटारी, त्याच्याने आज मटण बनवणार आणि मुलाला खाऊ घालणार. सुनबाई मटण खात नाही, चिकन खाते. स्पेशल मटण आणि वडे. काही आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा. आजचा ब्लॉग गटारीचा आहे, प्लस दीपामावस्या, पूर्ण डेली माझं आजचं रुटीन कसं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. सो त्याला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके बाय, गुड नाईट. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. पार्ट 3 आपला लव्ह स्टोरीचा नेक्स्ट ब्लॉग असेल. सो तुम्हाला पाहिजे की नाही कमेंटमध्ये कळवा. ओके बाय, गुड नाईट.